एकदा पण नाही खाल्ला मी. तुला बनवता येतं का आलू पराठा? मी इथे घेत आहे तांदूळ निवडून. तर तनू पण मदत करत आहे मला, आणि तनूला असं मदत करायला खूपच आवडतं. हमेशा असंच असतं तिचं, मी काही करायला गेले की. तर ती बोलत होते, मम्मी मी पण चालू लागते. तर हे आहे राशनचे तांदूळ, आणि 6-7 किलो असेल हे. तर मी मस्त स्वच्छ करून डब्यात भरून ठेवणार आहे. आणि आम्ही वरती टेरेसवरती बसलेलो मस्त. संध्याकाळी 6-6:30 झाले असेल. तर सध्या मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की सध्या मी खूप टेन्शनमध्ये आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल काय आहे टेन्शन. तर मला एकच विचार येतो माझ्या मनामध्ये की असे कोणाचीच आई मी आतापर्यंत बघितली नाही की जी सख्ख्या मुलाचा, वरचाला आपला सावतर पण मुलगा नाही आहे, सख्खा आहे, आणि तो पण मुलगा असा आहे की जो आपल्याला त्रास दिला नाही. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं असलं, कुठे जायचं असलं तर आपल्याला घेऊन जातो आणि ऐकतो पण आपलं थोडं. तर जो मुलगा काहीच करत नाही त्याचं तर खूप त्याच्या पुढं करायचं, आणि जो मुलगा करतो त्याला आणखी इतका त्रास द्यायचा की म्हणजे तो डिप्रेशनमध्ये आला पाहिजे, किंवा त्याची बायको. माझं तर त्यांना काही हेच नाही आहे, मी मेले किंवा राहिले, पण मला तर जगायचं आहे मुलीसाठी. पण माझा नाही विचार, पण मुलांचा पण नाही करत. मुलगा तर सक्का आहे ना, मी नाही आहे, मी तर सूनच नाही आहे त्यांची, पण मुलगा तर आहे ना रक्तातला. तरी काय केलं त्यांनी माहिती आहे का, मी बोलले होते की मुलगा आला आणि ते दोघंजणं आलते, मायलेक, आणि घरी येऊन तमाशा केला, शिव्या दिल्या. तरी नंतर मी व्हिडिओ अपलोड केला तर त्या बाईंनी काय केलं माहिती आहे, तिकडे लेकाच्या ड्युटीवर, म्हणजे तनूचे पप्पा जिथे ड्युटी चालू होते तिथे जाऊन तमाशा केला. तिथे म्हणजे यांना बोलली की तुझी बायको व्हिडिओ टाकते, तिला व्हिडिओ बंद करायला लाव टाकायचे, माझी पोराची बदनामी करू नको. म्हणजे यांचं पहिल्यापासून यांनी माझा आवाज दाबलेला आहे. मी काही पण म्हणजे त्रास द्यायचा, आणि मी जर काही बोलायला गेले की पहिलं पण मला कोणालाच सांगू देत नव्हते. म्हणायचे की आमचा लाडाचा मुलगा आहे, आणि म्हणजे त्याच्या पायी दुसरं मेलं तर ते त्यांना चालतं, पण त्याला काही झालं नाही पाहिजे. तर मी व्हिडिओ टाकायला लागले तर यांना खूपच त्रास व्हायला लागला, आणि ड्युटीवर जाऊन बोलायला लागले की तुझी बायको व्हिडिओ टाकते, तिला बंद करायला लाव. आणि मी इकडं सांगते तिकडं सांगते. तिथं दुसरे पण सिक्युरिटी गार्ड लोक होते, त्यांना पण बोलायला लागली की हे लेक हे असा करतो तसा करतो. गलती नसताना पण लेकाची गलती, काही पण खोटं सांगायचं, काही पण बोलायचं. तर ते मॅनेजरनं त्यांचं काम बंद केलेलं आहे. मग मला एकच प्रश्न पडला आहे, आता काम बंद झालेलं आहे, मग आता हे देणार आहे का घर चालवायला पैसे? तर द्या म्हणा पैसे. आणि जे कमेंट करून मला शिव्या देत होते ना, तर त्यांना पण मला सांगायचं आहे, कोण नालायक होती ती तर तिला पण मला हेच बोलायचं आहे की बाई तुला खूप अवघड लागले होते, कोण आहे तुझे नातलग ते तर आता तू देती का पैसे? तुला त्यांची गलती दिसत नाही का ते कसे वागतात? तर ही पहिली वेळ नाही आहे, हमेशा त्यांचं असं आहे, त्यांना पैसे नाही दिले तर मुलगा जातो त्यांच्या कामावरती, वडील जातात, तर मग आई जाते, आणि असेच तमाशे करतात ते तिथं जाऊन. ते बोलते आम्हाला पैसे, पहिले तर असे बोलत होते पैसे देतो का, हे जर बोलले नाही आहे माझ्याजवळ पैसे तर मग थांब तुझ्या कामाच्या ठिकाणी जातो, आणि तिथे जाऊन तुझ्या साहेबांना सांगतो आम्ही.
तर त्यांना माहिती आहे की हा मुलगा घाबरतो, तर आणखीन घाबरतात त्यांना. त्यांना असं वाटतं की असं बोललं की हा लगे बोलेल की धरा पैसे घ्या बाबा, नका येऊ माझ्या कामाच्या ठिकाणी. आणि बरोबर हे तसेच करतात. यांना वाटतं खरंच येतात कानू आणि जातात पण ते. नाही दिले पैसे तर जात होते. आता झाले 2 महिने आम्ही पैसे नाही दिले त्यांना. तर जे मला कमेंट करत होतं तर त्यांना आता दिसत नाही का की 15 दिवस झाले ते घरी आहे. मॅनेजरनं त्यांना घरीच नाही बोलवलं कामावरती. मग आता कसं करायचं, काय करायचं? आता त्यांच्या मागं मुलगी, बायको, संसार. तर आणि किती बोलायचं यांना, काय बोलायचं? मी तर अजून बोलले पण नाही आहे त्यांना, व्हिडिओमध्येच बोलले आहे. तर इतके विचित्र वागतात आणि खरंच ज्याचं टेन्शन त्यालाच माहिती असतं. तर खूप असे विचित्र लोक आहे हे. आणि त्यांचं वागणं इतकं विचित्र आहे ना, तर सांगायच्या पलीकडं आहे. पण तरी पण मी खूप हॅपी राहते आणि लोकांना कधीच माझं दुःख मी आतापर्यंत दिसू दिलं नाही. माहेरकडच्यांना पण नाही आणि दुसरीकडं पण नाही, आजूबाजूला व्यवस्थित राहते मी. मला माहिती आहे. आणि यूट्यूबवरती पण टाकायचं माझं असं एवढं हे नाही आहे. पण हे लोक खूपच हद्दीच्या बाहेर त्रास देतात. आता ते सहन पण होत नाही. आणि त्यांना माहिती आहे आपण हिला इतका त्रास दिला तर हिने आतापर्यंत आपलं काहीच केलं नाही, आपल्याला काहीच बोलली नाही. तर आता काय करणार?